मित्रांनो 60-65 दिवसाच्या आसपास ज्यावेळेस आपलं टरबूज पीक जातं तर अशा टायमाला 1-1.5 किलोच्या आसपास आपल्या फळाची साईज झालेली असते। परंतु या टायमाला सगळ्यात महत्त्वाचा रोग आपल्याला टरबूज पिकामध्ये आलेला पाहायला मिळतो आणि कदाचित पूर्णपणे आपल्या टरबूज पिकाचं नुकसान करून टाकतो। तर तो म्हणजे टरबूज पिकामध्ये जी काही विल्टिंग किंवा जो काही वेल मरण्याची जी समस्या आहे तर या टायमाला भरपूर सारे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये येत असते। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती। आज मी तुम्हाला टरबूज पिकामधील जो काही विल्टिंगचा प्रॉब्लेम आहे तर त्याच्यावरती कशा प्रकारे व्यवस्थापन करणं गरजेचं आहे, अतिशय थोडक्यात परंतु अतिशय महत्त्वाची जी काही माहिती आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला इथं भेटणार आहे। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। फेसबुकवरती पहिल्यांदाच पाहत असाल तर फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करायला मात्र विसरू नका। तर हा जो काही विल्टिंगचा प्रॉब्लेम आहे तर एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची लक्षात ठेवा, हा जमिनीमध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतो। जमिनीमध्ये जे कधी-कधी जे काही आपल्या टरबूजाचे मुळं आहेत तर ते डॅमेज झालेले आपल्याला कधी-कधी पाहायला मिळतात। याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही जास्त दिवसाचे जे काही रोपं आहेत तर ते नर्सरीमधून खरेदी करून आणलेली असेल, बऱ्यापैकी 15 ते 18-20 दिवसापर्यंतचे जे काही रोपं आहेत तर अशाच रोपांची आपल्याला लागवड करणं गरजेचं आहे। दुसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे जर जास्त दिवसाची रोपं असेल तर त्या रोपांना ट्रेमध्ये पूर्णपणे कॉइलिंग झालेली आपल्याला पाहायला मिळते। तर असे खराब रोपं जरी तुम्ही नर्सरीमधून खरेदी करून आणले तर त्यानं सुद्धा आपल्या टरबूज पिकामध्ये हा जो काही मर रोगाचा प्रॉब्लेम आहे तर तो सुरुवातीच्या काळामध्ये आलेला पाहायला मिळू शकतो। परंतु हा जो काही विल्टिंगचा जो प्रॉब्लेम आहे तर तो बुरशीजन्य रोगामुळे येतो। तर त्याच्यासाठी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून 2 व्यवस्थापन सांगणार आहे आणि हे दोन्ही व्यवस्थापन तुम्हाला एकाच वेळेस करायचे जेणेकरून आपल्याला 100% जो काही मर रोगाचा प्रॉब्लेम आहे, टरबूज पिकाची जी काही अचानक वेल सुकण्याचा जो प्रॉब्लेम आहे तर तो तुम्ही तिथं सॉल्व्ह करू शकता। मग अशा टायमाला आपल्याला व्यवस्थापन काय करायचं आहे मित्रांनो, एक ड्रिपद्वारे आपल्याला व्यवस्थापन करायचं आहे आणि एक फवारणीद्वारे आपल्याला व्यवस्थापन करायचं आहे। सगळ्यात अगोदर ड्रिपचं नियोजन मी तुम्हाला सांगतो जेणेकरून जे काही जमिनीमधली बुरशी आहे तर तिला तुम्ही नष्ट करू शकता किंवा संपवू शकता। मित्रांनो, थायफेट मिथाइल प्लस कासुगामायसिन हा टेक्निकल घटक असलेला एक धानुका कंपनीचं झिनेट या नावाचं उत्कृष्ट बुरशीनाशक उपलब्ध आहे। आपल्याला प्रति एकरासाठी 300 मिली झिनेट बऱ्यापैकी 40-50 दिवसाच्या आसपास आपला प्लॉट असतो। तर अशा टायमाला आपल्याला ड्रिपनं सोडायचं आहे आणि त्याच वेळेस आपल्याला एक चांगलं बुरशीनाशक फवारणीमध्ये वापरायचं आहे ज्याच्यामध्ये एक बायर कंपनीचं एलेट या नावाचं एक चांगलं बुरशीनाशक आहे शेतकरी मित्रांनो। तर 40 ग्राम एलेट आपल्याला फवारणीद्वारे त्याच वेळेस वापरायचं आहे। मित्रांनो, हा विल्टिंगचा प्रॉब्लेम निश्चितच पुढील 10-15 दिवसानंतर आपल्याला मुख्यतः करून पाहायला मिळतो, परंतु त्याला थांबवण्यासाठी आपण सुरुवातीलाच जर नियोजन जर केलं तर आपल्याला या ड्रिप व्यवस्थापनाचा आणि या फवारणी व्यवस्थापनाचा तिथं फायदा हा होऊ शकतो। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। जर टरबूज पिकाची विल्टिंग मर रोगाचा प्रॉब्लेम थांबवायचा असेल तर हे 2 उपाययोजना करायला विसरू नका। अजूनही सबस्क्राइब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राइब करून घ्या। हा व्हिडिओ इतर टरबूज उत्पादक शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला आवर्जून शेअर करा। तोपर्यंत राम राम।